अंदाजे किती हा राऊंड आपला झालेला आहे. आता आपण वळतोय आपल्या दुसऱ्या राऊंड कडे, म्हणजे आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. सुपर मार्केट राऊंड मध्ये 3 भाग्यवान स्पर्धक पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावणार आहेत. बघूयात कोण आहेत ते 3 भाग्यवान स्पर्धक. आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी इथे मजेबा आलेली आहे. तू यातले 3 मला टोकन्स काढून दे, हलवून दे. मेजबानी माझ्याकडे 3 क्रमांक दिलेले आहेत जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड सुपर मार्केट राऊंड. बघूयात कोण आहेत ते 3 भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 1. अभिनंदन. यानंतर पाहूयात कोण आहे आपला दुसरा भाग्यवान स्पर्धक. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 3. अभिनंदन. आणि यानंतर पाहूयात कोण आहे आपला तिसरा भाग्यवान स्पर्धक आणि त्याचा क्रमांक आहे क्रमांक 56. अभिनंदन. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या बरोबर आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. नमस्कार, आपलं नाव? सुनंदा मनोहर आयरे. आयरे. पहिल्या राऊंडला गौरीताई होत्या त्या सुनबाई माझ्या. तुमच्या सुनबाई. नशीबवान कुटुंब आहे. सासू आणि सून पहिल्यांदा या कार्यक्रमात खेळतात. तुम्हाला म्हटलं नव्हतं हा कुटुंबाचा कार्यक्रम आहे 3.5. काय वाटतंय? छान वाटते. म्हणजे त्याही खेळल्या, तुम्हीही खेळताय, पण त्यांना नशिबाने थोडी साथ दिली नाही. तुम्हाला देईल नशीब? हो नक्की. कृपेने. कृपेने. देवाची कृपा तुमच्या बरोबर आहे. आपलं नाव? रेखा सकट. रेखाताई आपल्या बरोबर आहेत. त्यांना विचारूयात तुम्ही काय करता? गृहिणी आहात. मग सगळी घरातली कामं तुम्हीच करत असाल. पण मग तुम्ही शॉपिंगला बाहेर जाता? तरी कधी कधी जाता? रोज मार्केट मध्ये जायला लागतं. हो. काही कारण काढून जातो स्पेसिफिक की नाही खरेदी करायचीच असते? रोज तर लागतं ना भाजीला. हा, म्हणजे भाजीसाठी तर जाता. पण अशी विशेष खरेदी करायची असेल तर? विशेष खरेदी नाही, म्हणजे काही कपडे आणायला जायचे मॉल मध्ये वगैरे किंवा असं काही खरेदी असेल तर मग त्यावेळेस काय दादा करतात? मदत करतात. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. आपलं नाव? नेहल कृष्णा सावंत. कृष्णा सावंत. मगाशी जे कृष्णा आपल्या बरोबर खेळत होते त्यांच्या या पत्नी, त्यांची ओळख मगाशी झाली होती. नशीब किती साथ देतं बघा. पहिल्या राऊंड मध्ये कृष्णादादा विजयी ठरू शकले नाहीत, परंतु पुन्हा एकदा संधी तुम्हाला मिळाली. या संधीबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला फार आनंद झाला की मला पुन्हा चान्स मिळाला. पुन्हा एकदा चान्स मिळाला. काय करता तुम्ही? मी जॉबला आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये क्लर्क आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये क्लर्क आहेत त्या. ते सांभाळून सुद्धा तुम्ही घरातली सगळी कामं करता. मगाशी दादा बोललेलं मला आठवत आहेत की ते राजकारणात सुद्धा आहेत. त्यामुळे घरी तर कार्यकर्त्यांचा राबता असणार. मग ते कसं काय मॅनेज करता सगळं? आता काय आपल्या घरी आल्यावर तर करायलाच पाहिजे ना. बरोबर. असं हे करू चालत, ते करायलाच पाहिजे. असो, आपण वळूयात आपल्या राऊंड कडे, सुपर मार्केट राऊंड कडे. या राऊंड मध्ये तुम्ही जसे मार्केटमध्ये जाऊन खरेदी करता तशीच तुम्हाला खरेदी करायची. फक्त एवढंच की तुम्हाला इथे पैसे लागणार नाहीयेत. तर मी जे काही लिमिट सांगेन त्या पैशांच्या लिमिट मध्ये तुम्हाला ही संपूर्ण खरेदी करायची. पण ही खरेदी करताना तुम्हाला चोखंदळपणे करता येणार नाही, कारण का तुम्हाला मी अवधी देणार आहे फक्त 1 मिनिटाचा. अवघड आहे बरं का बायकांनी 1 मिनिटात खरेदी करणं. त्याचा अनुभव तुम्हाला आता येईल, सगळ्यांनाच येईल म्हणा. आणि तुम्हाला खरेदी करायची आहे आणि त्याच्यासाठी तुमची प्राइस आहे 900 रुपये आणि तुमची वेळ चालू होतीये आता. नीट विचार करून करा खरेदी. 900 रुपयापर्यंतची तुम्हाला खरेदी करायची आहे 1 मिनिटामध्ये. मसाला मसाला मसाला. नीट विचार करून घ्या. खरेदी जास्त झाली तर बघा. 3:30 तुमची वेळ संपलेली आहे. आपल्या 3ही स्पर्धकांनी खरेदी करून झालेली आहे. बघूयात या खरेदीची टॅली करून. आपल्या 3ही स्पर्धकांच्या खरेदीचा निकाल माझ्या हातात आहे. बघूयात कोणी किती खरेदी केली आहे ती. सावंत वहिनींनी केलेली खरेदी आहे 1345 रुपयांची. रेखाताईंनी केलेली खरेदी आहे 1110 रुपयांची. आणि आयरे मावशींनी केलेली खरेदी आहे 863 रुपये. 900 रुपयाच्या आमच्या लिमिट कडे त्या पोहोचलेल्या आहेत, म्हणून ही खरेदी त्यांना मिळते. अभिनंदन.
सुनबाईंनी संधी गमावली होती आणि सासूबाईंनी खेचून आणलेली आहे. काय वाटतं याच्याबद्दल? मग आता सासूबाईच खंबीर पाहिजेत तेव्हा बर 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 यांचं म्हणणं असं आहे, सुनबाईपेक्षा सासूबाई या खंबीर असतात. ऐकतात ना? काय वाटतं आता? छान वाटतं, मजा वाटते. कृपा झाली. आता या साहित्यापैकी काय बनवणार आहे पहिल्यांदा? साबुदाणा खिचडी बनवणार आणि साबुदाण्याचे वडेही बनवू शकतात. साबुदाण्याचे वडे आणि साबुदाण्याची लवकर बनवा, मला जाम भूक लागलेली आहे. ती खिचडी आणि वडे मी पहिल्यांदा हाणणार आहे, कारण का आता आपला सुपर मार्केट राऊंड संपलेला आहे. आता आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे, जो खेळणार आहे विजय आणि आयरे मावशी. चला तर मग खेळूयात जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्हाला मिळवायचा आहे खजिना, आणि अचूक खजिना मिळवण्यासाठी तुम्हाला निवडायची आहे अचूक खजिन्याची चावी. तुमच्या समोर असणारे 2 चाव्या, त्या 2 चाव्यांपैकी एक चावी असणारे खजिन्याच्या पेटीची, जिच्यात असणारे आपला खजिना, आणि त्या 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा गेम खेळायचा. चालेल? हो. आपल्या समोर आहेत कांदे, जे नेहमीच करतात वांदे. कायम डोळ्यातून पाणी आणायचं काम करणारे हे जे कांदे आहेत, या कांद्यांमधले पांढरे कांदे तुम्हाला फक्त बाजूला करायचे आहेत, आणि तेही 1 मिनिटामध्ये. आणि तुमची वेळ चालू होतीये आता. वेळ संपलेली आहे. आपल्या दोन्ही स्पर्धकांनी कांदे जमा केलेत. बघूयात कोणी किती कांदे जमा केलेत ते. आयरे मावशींपासून सुरुवात करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. आयरे मावशींनी केलेत 16 कांदे जमा. बघूयात विजय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. विजयनी 16 पेक्षा जास्त कांदे जमा केलेत, त्यामुळे त्याला मिळते संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. पण लक्षात ठेवा, तो जी चावी निवडेल त्याच्यामध्ये खजिना असेलच असं नाही. त्यामुळे विजय, ऑल दी बेस्ट. बघूयात कुठली चावी तू निवडतोयस ते. नीट विचार करून. हिरवी असली तर बघा. नक्की का? विजयनी निवडली आहे हिरवी चावी, आणि आपल्या मावशींना मिळते लाल चावी. बघूयात कुठल्या चावीने उघडतोय खजिना. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरल्यात आयरे मावशी. मावशी, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. 3.5 गड तुम्हाला सर करता आला नाही, म्हणून तुम्हाला कलिंगड मिळालाय. काय वाटतंय त्याच्याबद्दल? काय ज्यूस बनवून खाणार. बर बर बर. मावशी समाधानी आहेत, आणि आजच्या भागाचा विजेता ठरलाय विजय, ज्यानं आपल्या नावाप्रमाणे विजय खेचून आणलेला आहे. असा विजय तुला मिळतोय फूड प्रोसेसर. काय वाटतं त्याच्याबद्दल? झी मराठीचा कार्यक्रम 3.5 मला खूप आवडलेला आहे, आणि मला प्रेक्षकांकडून प्रोत्साहन पण जास्त मिळालेलं आहे. धन्यवाद. विजय प्रमाणे तुम्ही सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये विजयी होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे, हे बघा, असाच धमाल राडा आपण करत राहणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे साडे माडे 3. पाहायला विसरू नका, साडे माडे 3.